ये तो
संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्षदाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकायम धातून मुनिंद्रे, समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरणतेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊया. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आज आपल्या इथं कावरेवाडी अवसरी गावामध्ये चालू असणारा हा सहकार गणेश मित्र मंडळ गणेश नगर या मंडळाच्या वतीने आयोजित केलेला हा गणेशोत्सव मला वाटतं 1992 ची स्थापना आहे तुमची. म्हणजे आता 33 मंडळाची स्थापना, म्हणजे जवळजवळ 33 वर्ष होऊन गेले. 33-34 वर्ष. इतक्या वर्षापासून एक मनोगत तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये घेतला असेल. आपलं छोटस मंदिर व्हावं, मंदिरामध्ये सप्ताह व्हावा, काला व्हावा, सगळ्या गोष्टी. आज सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जात आहेत. गणपती बाप्पाच्या समोर घेतलेला अभंग, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आज देवजन्म आहे, पण हा अभंग का निवडला पाहिजे तर मनामध्ये भाव नसला तर तुमची भक्ती काहीच कामाची नाही. आणि भाव एकदा क्लिअर झाला तर भक्तीला रस्ता मोकळा होतो. त्याच्यामुळे 4 चरणाचा निवडलेला अभंग. या अभंगाच्या साथीसाठी ज्ञान साधना वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे महाराज मंडळी असतील, आमचे ओम महाराज असतील, हे लहान छोटेचे मोठे उद्याचे भविष्य हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी विनेकरी आहेत. दादा तुमची देखील साऊंड सिस्टीम छान आहे, चांगली आहे. उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर असतील सगळ्यांच्या समोर हा अभंगाला या ठिकाणी सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल आता आपल्या ग्रामीण भागात पाहायला गेलं तर माता भगिनी सगळ्यांचं दुधाचा टायमिंग असतो आणि त्याच्यातनं देखील सगळे वेळ काढून उपस्थित आहेत. माझ्याकडे 1 तास राहिला, तुमचं लक्ष अर्ध माझ्याकडे अर्ध गाड्यातलं, बरोबर. आणि अजून लक्ष चोपलीकडे असं देतलंय, ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही नाही.
एकच तासाचं चिंतन तुमच्या समोर ठेवतो, पण हे चिंतनात निघा तुमचा भाव आणि भक्ती या दोन्ही गोष्टी क्लिअर होतील. हे तुमच्या भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला. कोणी उचलला? भगवान श्रीकृष्णांनी करंगळीवरती उचलला. पण बाकी गोपाळांना देखील काठ्या लावायला लावल्या होत्या. काय काठ्या? का तर तुमचा देखील हातभार असावा. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून हा मेळ झाला. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हे कीर्तन होणार आहे. मी फक्त एकदा बोलणार, मला उत्तराची देखील अपेक्षा असते. पाहायला गेलं तर आजची ही चतुर्थी, चतुर्थ्या 3, तसं प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असतात. वैशाख महिन्यामध्ये, भाद्रपद महिन्यामध्ये आणि माघ महिन्यामध्ये असणारी ही चतुर्थी, विनायक चतुर्थी. आता भगवान गणपती बाप्पा म्हणजे 33 कोटी देवतांपैकी सगळ्यात पहिलं जर नमन कोणाला केलं जातं तर ते गणपती बाप्पाला केलं जातं, बरोबर का? गणपती बाप्पाच्या जन्माची कथा तुम्हाला काही मिनिटात सांगून जातो. भगवान पार्वती, भगवान शंकर व माता पार्वती. ज्या वेळेस माता पार्वती तिच्या मळीपासून तयार झालेली ही गणपतीची सुरुवात आहे. मी असंच एका ठिकाणी सांगत होतो लहानपणी, म्हटलं बाबा देवीच्या मळीपासून म्हटल्यावरती देवीने किती दिवस सांभाळलं असेल गेले. आजही तुम्ही जर पंढरीश पांडुरंगाला ज्या वेळेस जे उठण्याचा लेप दिला जातो, तो लेप असतो. पूर्वीच्या काळामध्ये देवी देवतांना ते उठण्याचा लेप असायचा. त्याच्यापासून गणपती बाप्पाची स्थापना त्यांनी केली. त्याच्यामध्ये देवत्व आणलं व देवत्व आणल्यानंतर ना ज्या वेळेस पार्वती माता स्नानासाठी गेली, गणपती बाप्पाला तिथं संरक्षण राखण्यासाठी ठेवलं होतं. भगवान शंकर आले, गणपती बाप्पाने काय त्यांना आतमध्ये जाऊन दिलं. मग त्यावेळेस भगवान शंकरांनी गणपती बाप्पाचं मुंडकं उडवलं, आपल्या असणारे ते मुंडकं उडवल्यानंतर ना पार्वती माता ज्या वेळेस बाहेर आली, बाहेर आल्यावरती पाहिलं तर आपल्या बाळाचं मुंडकं नाही. मग भगवान शंकरांना तिने विनंती केली, मला माझं बाळ होतं तसं तुम्ही त्या अवस्थेमध्ये आणून द्या. त्यावेळेस भगवान शंकर, शेवटी श्री हट्टापुढं कोणाचाही काही चालत नाही. तो सरपंच असू दे, नाही तर आमदार असू दे, नाही तर देव असू दे, कोणाचंही काही चालत नाही. भगवान शंकरांनी सांगितलं, जो प्राणी उत्तरेला तोंड करून झोपला असेल, आजही आपल्याकडे उत्तरेला तोंड करून काका कोणी झोपतात का? उत्तरेला तोंड करून जो झोपला असेल त्या प्राण्याचा तुम्ही शिर घेऊन या आणि ती शिर हे बाळाला लावा. मग सगळ्या सैन्याची पळापळ चालू झाली आणि एक हत्तीचं बारीक बाळ पिल्लू याचं शिर त्या ठिकाणी सापडलं गेलं व ते शिर आणून गणपती बाप्पाला लावलं गेलं. मग त्याच्यामध्ये देवत्व आल्यानंतर माता पार्वतीने सांगितलं, आता हे बाळ माझं, त्याची ढेरी वाढलेली, सोंड मोठी, कान मोठे, याला देव म्हणून स्वीकारलं कोण? त्यावेळेस भगवान शंकरांनी त्या ठिकाणी गणपती बाप्पाला वर दिला. ज्यावेळेस 33 कोटी देवांची पूजा होईल त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा पूजा गणपती बाप्पाची होईल. लक्षामध्ये, कारण की आजही आपण क्लिअर झाल्या पाहिजे या गोष्टी. आजही करायचं म्हणून करतो तसं नाही. आज जर पाहायला गेलं तर आपल्याकडे गणेशोत्सव किती दिवसाचा असतो? 10 दिवस. आपण आरती देतो, सगळ्या गोष्टी होतात. आता तुमच्याकडे मंदिर म्हटल्यावरती येत असेल, पण काही ठिकाणी हा गणपती ते तो गणपती, मध्ये आरती होत नाही. ही आपली भक्ती, आणि ही भक्ती क्लिअर करण्यासाठी हा अभंग निवडलेला आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देण्याचा. मग त्यावेळेस हळूहळू गणपती बाप्पाच्या सगळ्या काही क्रिया चालू झाल्या. आजही तुमच्या गणपती बाप्पाला जर पाहायला गेलं तर सोंड लांब आहे, कान मोठे आहेत, डोळे सूक्ष्म आहेत. याचं कारण काय असेल तर गणपती बाप्पाची नजर ही एकदम सूक्ष्म आहे. आपण देखील सर्व काही जे काम करतो ते बारीक नजरेने केलं तर आपल्याला कामामध्ये यश भेटतं. कान मोठे का? कान सुपासारखेच आहेत बाप्पाचे. कान मोठे का? ज्या काही गोष्टी बारीक सारीक आहेत, ज्या हिताच्या आहेत त्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे, व ज्या अहिताच्या गोष्टी आहेत त्या आपण सोडून दिल्या पाहिजे. गणपती बाप्पाचं पोट लंबोदर आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पोटामध्ये साठवल्या पाहिजे. चांगल्या गोष्टी, वाईट आहेत त्या बाहेर जाऊ दे, तर चांगल्या गोष्टी पोटामध्ये साठवल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर आपण पाहत असतो काही ठिकाणी गणपती बाप्पांचा रंग शेंद्री कलरचा आहे. त्याचं तुम्हाला महात्म्य सांगून जातो. आनंद नावाचा राक्षस होता, तेजापासून तयार झालेला आनंद नावाचा राक्षस. गणपती बाप्पाने त्याला गिळंकृत केलं. गिळंकृत केल्यानंतर ना गणपती बाप्पाच्या शरीराचा दाह झाला. दाह झाल्यानंतर ना भगवान शंकरांनी त्यांच्या डोक्यावरती चंद्रकोर ठेवले तरी दाह थांबला. मग तुम्ही पहा, काही गणपतीच्या पोटाला असं नागाचं वेळ काय आहे, त्याच्या मागे शास्त्र आहे. पोटाचा म्हणजे शरीराचा दाह थांबण्यासाठी तो नाग त्या ठिकाणी पोटाला गुंडाळला तरी दाह थांबला. नंतर गणपती बाप्पाला 88,000 ऋषींनी 21 दुर्वा वाहिल्या. किती? आपण दुर्वा वाहतो ना, 21 दुर्वा का वाहतो? याचं कारण आहे
त्यावेळेस तो गणपती बाप्पाचा दाढा थांबला. म्हणजे हे दुर्वाचं मार्ग. बरं, दुर्वा ही काय हलकी सुलकी गोष्ट नाही. ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामध्ये दानव आणि देवांमध्ये ज्या वेळेस ते मंथन करत असताना अमृताचे 2 थेंब बाहेर पडले. एकापासून तयार झालं कडुलिंबाचं झाड, मग दुसऱ्यापासून तयार झाले दुर्वा. दुर्वाचं इतकं मोठं महात्म्य आहे हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि बाप्पाचं वाहन आहे उंदीर. उंदीर काय करतो? सतत कामात आहे. तू बेळात जरी बसला तरी काही ना काही काम करत असतो. मग त्याच्यामुळे आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपण सतत ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, अग्रेसर राहिलं पाहिजे. हे गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य आहे. आणि आज त्या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही सगळेजण सेवेला उपस्थित आहात. सेवेसाठी निवडलेला हा भंग लक्षामध्ये राहू दे. मी शेवटी विचारणार, कारण की 2 तासाचं कीर्तन केलं, शेवटी जाताना म्हटलं का अभंग कोणता आहे? खालची मार दंड पाहता अंतरीची घेतो पाहे जोडी भावाची. विठ्ठल विठ्ठल अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. शेवटी भाव असल्याशिवाय तुमची भक्ती काहीही कामाची नाही. आणि भाव ठेवूनच आपण प्रत्येक गोष्टी केल्या पाहिजे. कारण की आजही जर पाहिलं गेलं तर मी सांगत असतो, वार बदलला का आपला देव बदलतो. प्रामाणिक आहे तुम्ही सगळे. बदलतो का नाही बाबा? वार बदलला का देव बदलतो. पण एकाच देवाला जर आपलं करून घेतलं, आपला तो एक देव करून घ्यावा. ते नवीन जीवा सुख नाही. कोणत्याही देवाला एकटा आपलंच करून घ्या. तुम्हाला आयुष्यामध्ये दुसरं काहीही मागण्याची गरज नाही. पण आपल्याकडे झालंय असं, आपल्याकडे देव किती? 33 कोटी. कोणत्या देवाकडे जायचा? तुम्हाला एक प्रश्न आहे, मला एक प्रश्न आहे. शेवटी आपण जी भक्ती करतो, भक्ती निरागस असावी. भक्तीमध्ये दोष नसले पाहिजे. भक्तीमध्ये जर दोष असले तर ती भक्ती देवाला आवडत. देवाला कोणती भक्ती आवडते? हे जी थोर भक्ती संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसाराची. संसारावरची थोडीशी माया कमी करा. थोडीशी. संसार सोडू नका. संसारावरची थोडीशी माया कमी करा. आणि ती माया कुठं? तुम्ही देवाच्या चरणाजवळ व्हा. बरं, मी आता पाहिलं भजन चालू असताना अनेक जण असेच बसतात, काय हाताची घडी घालून बसतात, टाळ्या वाजवतात. कारण की देवाने देह दिला कशा करताय? देवे दिला देह. घ्या ना महाराज, घ्या घ्या. देवे दिला देह गोमटा तो या झाला माझा बाधिकेच. बरोबर आहे. देवाने तुम्हाला आम्हाला नरदेह दिलं कशा करता? भाजना करता दिलेलं आहे. नरदेह दुर्लभ झाला, दुर्लभ आहे, तरी आपल्याला त्याची अजूनही किंमत कळाली. 84 लक्ष योनीनंतर तुम्हाला आणि आम्हाला मनुष्य देह मिळालेला आहे. 84 लक्ष योनीनंतर खिशातला मोबाईल नाही हरवला का दुकानात जाऊन लगेच घेतला नाही. बाबा आजही डोळ्याचं ऑपरेशन करायचं ठरलं तर डोळ्याच्या ऑपरेशनची किंमत किती आहे? साधा मोतीबिंदू असू दे, किंमत किती आहे? झाले ऑपरेशन इथं झालंच नाही. 25,000 ते 30,000 रुपये किंमत आहे फक्त मोतीबिंदू ऑपरेशनची. देवाने तुम्हाला आम्हाला एवढा कोट्यवधी अब्जावधी रुपयाचा नरदेह दिलाय, त्याची किंमत अजूनही तुम्हाला आम्हाला कळलेली नाही, तर त्याचा फायदा काहीही नाही. कारण की 1-1 वर्षाला तुमचं आमचं आयुर्मान वाढत चाललेलं आहे. कलियुगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये माणसाची आयुर्मर्यादा मोठी होती, पण आज आयुर्मर्यादा 100, 60, 70, 50, 40 वरती आलेली आहे. पण जे काही तुमचं आमच्या वाट्याला आलेलं आहे
आपण त्याच्यामध्ये देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि भक्तीत निरागस असावी. भक्तीत दोष असले तर ती भक्ती देवाला आवडते. भक्तीमध्ये दोष असतात सकामता, दांभिकता, व्यभिचार, पापाचा परिग्रह. सकामता म्हणजे काय? आजही आता मावशी तुम्ही सगळ्या बसलेले आहेत माता भगिनी, मला एक सांगा, आपल्या घरामध्ये आपण देवाला नैवेद्य ठेवतो, केवढा असतो नैवेद्य आपला? प्रामाणिकपणे सांगा. बोला बोला. छोटा असतो. आणि आपल्या ताटातले गोळे सकामता. बाबा आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा होते, सुपारी केवढी असते? आणि खाणाऱ्याची सुपारी. विषय क्लिअर करत चालू ना तुम्ही. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. म्हणजे हे सगळं सकामता, दांभिकता, जे काही येतं ते मलाच येतो, दुसरं कोणालाही येत. पापाचा परिग्रह. पापाचा परिग्रह मनामध्ये तुम्ही इथं आलेले आहेत आणि तुमचं लक्ष जर अजून गायांच्या गोट्याकडे असलं त्याचा फायदा आहे का? आणि व्यभिचार किंवा तुम्ही इथं आले तर तुमचं लक्ष अजूनही जर चपलीकडे असलं त्याचा फायदा आहे का? सगळं व्यभिचार. व्यभिचार ह्या गोष्टी देवाला आवडत नाही. जी काही भक्ती करायची, भक्ती तन मन धाराने केली पाहिजे. आणि तुम्ही या ठिकाणी ही जी भक्ती करता ही भक्ती नक्कीच देवाला आवडते. पण ही भक्ती करत असताना हे दोष जर निघून गेले तर ती भक्ती देवाला आवडते. आणि देवाच्या जवळ जायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपली इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय ही जर ताब्यात ठेवली तर आपल्याला देवाच्या चरणाजवळ जाता येते. देवाच्या चरणाजवळ जायचं म्हणजे काय? तुम्ही इथे गेले गणपती बाप्पाच्या पायावरती डोकं ठेवलं हे नाही. देवाला खरंच तुमच्याविषयी आसक्ती वाटली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही भाव क्लिअर केला पाहिजे. आणि भाव क्लिअर करायचा असेल तर कसा करावा लागतो? मनामध्ये काहीतरी चांगला संकल्प मनामध्ये धरून आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आणि ती भक्ती देवाला आवडते. मी तुम्हाला कायम सांगत असतो, या पृथ्वी तलावरती ज्या ज्या देवाने अवतार घेतलेला आहे, काहीतरी कारणास्तव अवतार घेतलेला आहे. कोणताही देव उगाच तयार होत नाही. आजही तुम्ही पहा, आपल्याकडे जागरण चालू झालं का देव येतात ना देव. कधी जागरण चालू झालं नाही, ज्या वेळेस त्यांचं ते गाणं वगैरे म्हटलं जातं त्याच वेळेस देव येतो, तोपर्यंत देव येत. तसंच भगवान गणपती बाप्पाचा अवतार देखील त्याचाच करता झाला. देवांतक आणि नरांतक नावाचे 2 राक्षस होते. या राक्षसांचा वध करण्यासाठी विनायक बाप्पाचा या ठिकाणी अवतार झाला. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट मगाशी राहिली, सगळ्यात पहिल्यांदा नाव गणपती बाप्पाचं विनायक ठेवलं, विनायक. आणि तिथून पुढे अनेक नावं पडत गेली, लंबोदर, अष्ट, म्हणजे जी काही नावं पडत गेली ती तिथून पुढे गेली. पण सगळ्यात पहिल्यांदा विनायक नाव या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावा. मी का 4 वेळा म्हणते बाबा माहिती का? तुमच्या गावात या परिसरामध्ये अनेक सप्ते होतात, आमच्याकडे भरपूर होतात. पण पंक्तीला बसलं घरी जाताना म्हटलं का अभंग कंता घेतला होता महाराजांनी, येतं सांगता येतं? महाराज लक्षात नाही राहू दे, महाराजांनी काय सांगितलं हे लक्षात नाही राहू दे, पण अभंग लक्षात राहू दे. कारण की एका शब्दामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या सगळ्या काही संकल्प त्यातनं पूर्ण होते. देवांतक आणि नरांतक राक्षसाचा वध गणपती बाप्पाने केला. आणि आजही आपल्या पृथ्वी तलावरती देवाचे अवतार कशा करतायत? परित्राणाय साधूना. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी एकतर धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधूचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी सगळ्या देवांचा अवतार होत असतो. आणि धर्म म्हणजे काय हे सांगायची तुम्हाला आम्हाला आजही गरज म्हणत नाही. मी सांगतो तुम्हाला का नाही. खालच्या पट्ट्यात जर गेलं तर धर्मांतरासारखे अनेक प्रकार तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. धर्मांतर आपण इतकं भाग्यवान आहोत, मला वाटत नाही इथून मागची पिढी इथून पुढची पिढी, पण ज्यांनी 500 वर्ष प्रभू रामचंद्रांनी वनवास भोगला आणि 500 वर्षानंतर त्यांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं, म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत का नाही? म्हणजे इथून मागच्यांना मंदिर पाहायला मिळालं का? इथून पुढच्यांना मिळेल, पण आपण इतके भाग्यवान आहोत का आपल्या समोर ते मंदिर झालं. आणि हिंदू धर्मात आपला जन्म झाला म्हणजे आपण इतके भाग्यवान आहोत. ज्यावेळेस आपला पाळणा, आपली आई आजी जी पाळणा हलवत असेल त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा पाळण्याचं गीत म्हटले, म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. तरी तुम्हाला आम्हाला आपल्या धर्माविषयी जर आसक्ती नसेल तर त्यात काहीही फायदा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भाव जर नसला तर ती भक्ती देवाला आवडत. तुम्हाला सांगतो, असंच एका गावामध्ये एक विहीर होती, विहीर. आणि त्या विहिरीला एक साधू मुनी, आता चालू आहे प्रयागला तिकडे ते सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताय टीव्हीवरती, अनेक घटना पाहायला मिळतात. एक साधू तिथं त्या साखळीने बांधून एक पाय असं गुंडाळलं होतं, तिथं देवाची तपश्चर्या करत होते. मला सांगतो बघा लक्षामध्ये घ्या. अनेक लोक पाहायला यायचे साधू मुनींच्या त्या काही गोष्टी पाहून अनेक जण त्यांना वाटायचं की बाबा बाबांची खरं तपश्चर्या चालू आहे.
आणि त्या व्यक्तीच्या डोक्यात फक्त एकच होतं का मला देव भेटला पाहिजे. त्या बाबाचं पाहून त्याच गावातला एक व्यक्ती गेला आणि दुसऱ्या विहिरीमध्ये त्याने काय केलं, साधं दावं घेतलं, साधं दावं, आणि ते दावं विहिरीत बांधलं आणि त्याच्यावरती त्या बाबाच्या पद्धतीने ते योगाच्या याच्यात तपश्चर्या सुरू केली. दावा असल्यामुळं काही कालांतरानंतर ते दावं थोडस तुटायला लागलं. देव त्या साधूकडे गेला का नाही मला माहिती नाही, पण देव त्या माणसाला वाचवायला पहिला गेला. का तर त्याचा भाव क्लिअर होता. बाबाचा भाव होता का? बाबाचा भाव असता त्या साधूचा भाव असता, त्याने लोखंडी साखळी बांधली असते का? भाव ठेवा तुम्ही, भाव भावाचा भूत केला. कारण की देव भावाने जर पुजला तर प्रत्येक गोष्टी तुमच्या आमच्या समोर संकटात काढून नेतो. कारण की मागे पुढे उभे राहायचे सांभाळता आले आहात. देव प्रत्येक क्षणी तुमच्याही सोबत आहे, माझ्याही सोबत आहे, पण आपण भावाने देवाकडे गेलं पाहिजे. भाऊ म्हणजे भाऊ नाही बरं का, भाव. कारण की आजही जर पाहायला गेलं तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोर्ट कचेऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त भांडणं कोणाचे असतील तर ते कोणाकोणाचे जोरात बोलायला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती गेला. महाराजांना विचारलं, महाराज माझ्या भविष्याविषयी तुम्ही थोडस सांगा. महाराजांनी सांगितलं, एक काम कर, तुला सांगतो, 2 गोष्टी सांगतो. तू 8 दिवसामध्ये मरणार आहे आणि 8 दिवसामध्ये मरता मरता फक्त चांगलं सत्कार्य करून जा. जर तुम्हाला आम्हाला एखाद्याने सांगितलं बाबा तू 7 दिवसामध्ये जाणार आहे, आपली परिस्थिती काय होईल, काय होईल? तुम्ही नाही, सगळेच 7 दिवसात जाणार आहे ना. सोमवारी नाही गेले तर मंगळवारी झालं, घाबरलेले, मंगळवारी नाही तर बुधवारी झालं. लक्षामध्ये घ्या, म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला एक दिवस जायचंच आहे. तो व्यक्ती घरी गेला. घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीबरोबर मुलांबरोबर चांगलं बघायला भावाबाबतली भांडणं मिटून घेतली, कोर्ट कचेऱ्या सगळ्या थांबवल्या. गावात मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडू लागला, ग्रामस्थांबरोबर चांगलं बोलू लागला, पाहुण्या रावळ्याकडे फिरू लागला, सत्कार्य करू लागला. का तर तो किती दिवसात जाणार होता? 8 दिवसात जाणार होता. 8व्या दिवशी जेवण केलं, आपल्या कुटुंबासोबत तो झोपला. मनामध्ये भाव होता आता मला जायचंय. पण दुसऱ्या दिवशीची पहाट उजळली, तो जसून तसा होता. तो पळत पळत महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणू लागला, महाराज ही सगळी कृपा तुमची झाली. महाराजांनी सांगितलं, ही कृपा माझी नाही, तू ह्या इथून मागं केलं नाही, पण 8 दिवसात इतकं चांगलं कर्म तू कमवलं, इतकं चांगलं पुण्य कमवलं, याच्यामुळे तुला हे बोनस आयुष्य तुझ्या वाटेला आलेलं आहे. म्हणजे तुमच्या आणि आमच्या वाटेला इथून मागं काय झालं ते सोडून द्या. इथून पुढे तरी आपण देवासाठी आणि देव आपल्यासाठी काहीतरी करेल. मी तर सांगत असतो, बाबा महाराज सातारकरांचं एक चांगलं वाक्य आहे, अनेक लोक देवाला मानत नाही, अनेक लोक देवाला मानत नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानायचं सोडून देईल ना, देव तुम्हाला मानायचं सोडून देईल, त्या दिवशी तुमच्या घरापुढे गर्दी असेल का नाही? म्हणजे अनेक लोक आजही मानतील नाही देवाला, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानायचं सोडून देईल घरापुढे गर्दी असेल. आणि देव, मी म्हणत नाही तुम्ही 24 तास जाऊन तिथे बसा, 24 तासातले फक्त 24 मिनिटं देवासाठी द्या. हरिपाठ मधून 20 मिनिटात होतो. सगळ्या गोष्टी करत असताना आपण एक केलं पाहिजे, जे काही करतोय त्याच्यामध्ये आत्मचिंतन करून आपण देवाची साधना केली पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. आणि आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपण खरंच, कारण की पवित्र तो देह, बरोबर आहे का, पवित्र आहेत म्हणून आपण इथं जन्माला आलेलो आहोत. पवित्र नसतो तर आपण इथं जन्माला आलेलो असतो का? तरी अनेक आपल्यातली लोक धर्मांतर करून दुसऱ्या धर्मामध्ये जात आहेत. एक हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आपल्यातले एक साधू जेलमध्ये, माहिती का नाव काय? मला जोरात घाबरू नका, ईडीबीडी नाही आपल्याकडे. हा, आसाराम बापू, बरोबर का? पण त्याच आसाराम बापूंचं एक कार्य तुम्हाला माहित असेल नसेल, मला माहिती का नाही माहित नाही, पण तुम्ही युट्यूबला सर्च करा. 40,000 आदिवासी कुटुंब जे धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात गेले होते, त्यांनी परत आपल्या हिंदू धर्मामध्ये आणले होते.
आणि काँग्रेसच्या काळात आसाराम बापूंची जी अटकचा जो कालावधी आहे तुम्ही पाहत जा, इथं तुम्ही धर्माच्या विषयी चांगलं काही कार्य करायला गेले का नक्कीच तुमच्यावरती काही ना काही खटले दाखल होतात. आजही चाकणमध्ये काय तो इस्तिमा काय गाजला होता. बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने सगळ्या काही त्या गोष्टी करून त्या गोष्टी आहेत तिथं थांबवल्या. बरं ही माणसं एकत्र आल्यावरती यांचे विचार चांगले आहेत का तुमच्या आमच्यासारखे आहेत का विचार चांगले? मुळात माझा त्या धर्माला विरोध नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं कार्य करा, पण एखाद्या धर्मावरती कुरघोडी करायची. लव जिहाद सारखी प्रकरण आपण किती पाहतोय आता, पाहतो का लव जिहाद सारखी प्रकरण? सगळ्यात पहिल्यांदा कोविड कुठं होता? सगळ्यात पहिल्यांदा चीनमध्ये. चीनमधून आला भारतात, भारतातून आला महाराष्ट्रात, महाराष्ट्रातून आला आंबेगाव मध्ये, गोलगोल करता उसरी पारगाव, आणि कळत न कळत तुम्हाला आम्हाला झाला का नाही झाला? धर्मांतरासारखी गोष्ट देखील तितकीच गरजेची आपण घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट करत असताना मनामध्ये भाव ठेवला ना, भाव. शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी पाणी कोणाला पाजलं? कशात देव पाहिला त्याने? नामदेव राया जेवण करत होते, जेवण करत असताना ताटात कुत्र भाकरी घेऊन पळाला. नामदेव महाराजांचा अभंग आहे, नामा लागला श्वानापाठी कैसी खाशील कोरडी रोटी हाती घेऊन तुपाची वाटी. नामदेव महाराजांनी देव कशात पाहिला? मला सांगायचंय काय, तुम्ही जे काही करता ना त्याच्यामध्ये तुम्ही भाव पहा. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
शिल्लक राहिला तर पुढचा जन्म घ्यावा लागेल. विठ्ठल आता सावध झाले ह्या जन्मात जे काय करायचे, देवाचं नामस्मरण, देवाची पूजा, देवाची भक्ती, ह्या जन्मामध्ये पुढचा जन्म तुमच्या आमच्या वाट्याला कोणत्याही सांगता येणार. संसारावरती तुम्ही कितीही प्रेम करा, शेवटी संसार तुम्हाला संपवणार आहे. तर तुम्ही देवावरती प्रेम करा. देव तुम्हाला प्रत्येक संकटात निदान गेल्यावरती तरी निदान तुम्हाला त्याच्या चरणाजवळ जागा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अभंगाचं दुसरं चरण सोडवत असताना आता माझ्याकडे मोजून किती वेळ आहे? हा, सगळ्यांचं लक्ष आहे म्हणायचं. अजून तास 2 तास तुम्हाला सोडणार. मुंबई शहरामध्ये डॉक्टर नीतू मांडके नावाचे डॉक्टर होते. लक्षामध्ये घे, दृष्टांत बारकाईने ऐकून. हृदयरोग तज्ञ होते. त्यांनी इतक्या शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडल्या होत्या का बाळासाहेब ठाकरेंची सुद्धा शस्त्रक्रिया त्यांनी केली होती. त्यांचं कार्य पाहून आपल्याकडची लोक बाहेर जातात नाही, बाहेरची लोक आपल्याकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी यायची. एक दिवस त्यांचं कार्य पाहून दिल्ली सरकारने त्यांना एक पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार घेऊन जात असताना त्यांच्या मनामध्ये आलं का आपण तो पुरस्कार घेण्यासाठी जायचं. आपण चांगलं कार्य करतोय, सगळं कार्य करतोय, आपण पुरस्कार घेण्यासाठी करतोय. पण त्यांचा एक ड्रॉबॅक होता का ते देवाला मानत. प्रवास चालू झाला. मुंबईवरून विमानामध्ये बसले. काहीतरी वातावरणामध्ये थोडासा बदल झाल्यामुळे विमान काही अंतरावरती लँडिंग करावं लागलं. आणि तिथून पुढे त्यांनी विचारलं का आम्हाला इथून दिल्लीला जायला फ्लाईट किती वाजता आहे, किती तासाने. त्यांनी ठराविक कालावधी सांगितला, 15 ते 20 तासानंतर तुम्हाला इथून जायला फ्लाईट आहे. डॉक्टर साहेब हुशार होते. त्यांनी प्रायव्हेट गाडी केली. गाडीबद्दल ते जायला निघाले. निसर्गाच्या देखील मनामध्ये त्यांचा तो सन्मान मान्य. वारं, पाऊस, सगळ्या गोष्टी येत असताना गाडीचा वेग कमी जास्त होत होता आणि गाडी दिशा चुकली. एक 50 किलोमीटर पुढे गेल्यानंतर लक्षामध्ये आलं का आपण दिशा चुकलो. पहाटेची वेळ होती, कुठंतरी थांबावं, फ्रेश व्हावं त्यांच्या मनामध्ये आलं. रस्त्याच्या कडेला एक झोपडी दिसली. दृष्टांत बारकाईने ऐका बघा, इथून पुढे तरी बारकाईने. ती झोपडी दिसली. डॉक्टर साहेब आतमध्ये गेले आणि आतमध्ये दरवाजामध्ये उभा असताना त्यांनी दरवाजातनं सापडेतनं पाहिलं. एक विधवा माता, एक विधवा बाई भगिनी झोका देत होती आणि झोक्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती छोटीशी. त्यांनी आतमध्ये गेल्यावरती सांगितलं का मी ह्या रस्त्याने जात होतो. त्यांनी सगळा प्रसंग सांगितला, पण त्यांनी त्यांची ओळख सांगितली. ती म्हटली बसा दादा, तुम्ही आले तेवढं लांबणं, ओळख नाही पाळख नाही, काही हरकत नाही, बसा मी तुम्हाला चहा ठेवते. तिने पाणी आणून दिलं आणि चहा ठेवायला गेली. चहा वगैरे सगळा ठेवला आणि ती परत त्या पाण्याजवळ आली आणि आपला गोपाला देवकीनंदन गोपाला देवाचं नाम स्मरण करू लागली. चहा तो जळून त्याचा वास सुटला. सगळ्या गोष्टी झाल्या. अर्ध्या तासानंतर तिला लक्षामध्ये आलं का चहाचा वास येतो. ती पळत गेली. पाहिलं तर चहा पूर्णपणे टोपामध्ये राहिलाच नव्हता. तिने विनंती केली थांबा, मी अर्धा तास तुम्हाला परत चहा दुसरा करून देतो. डॉक्टर साहेब सगळ्यात पहिले देवाला मानत नव्हते. त्यांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न यायला लागले. त्यांनी विचारलं साहेब मी तुला 2 प्रश्न विचारतो, मला 2 प्रश्नांची उत्तर. त्यातला पहिला प्रश्न, तू या झोक्यामध्ये हलवते तो नक्की कोण आहे? आणि दुसरा प्रश्न, तू तुझ्या नक्की मदतीला येईल का? ज्यावेळेस पहिला प्रश्न विचारला त्यावेळेस ती ताई चिडली, ताई वैतागली. तिने हात जोडून सांगितलं तुम्ही आलेला आहात, तुम्हाला मी चहा पान सगळ्या काही गोष्टी करते, पण माझ्या देवाविषयी तुम्ही असं बोलणं योग्य वाटत. मी तुम्हाला माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. ह्या झोक्यामध्ये असणारा भगवान श्रीकृष्ण आहे आणि याला मी माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम या देवावरती करते. देवावरती माझी श्रद्धा आहे. आणि तुम्ही उत्तर विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, ते पहा तिथं पालगावरती माझं 5 वर्षाचं बाळ झोपलेलं आहे आणि त्याला हृदयाचा रोग झालेला आहे. मला माहितीये माझ्याकडे इतके पैसे नाहीये. कोणीतरी सांगतंय, मी पेपरला ऐकलंय, पेपरला वाचलंय, कोणीतरी सांगतंय का मुंबईमध्ये डॉक्टर नीतू मांडके नावाचा एक डॉक्टर आहे. तो डॉक्टर फार मोठा आहे. त्याच्याकडे जाण्यासाठी पैसे सुद्धा खूप लागतो आणि तो हृदयाची शस्त्रक्रिया केल्यानंतर ती शस्त्रक्रिया एकदम व्यवस्थितरित्या पार पडते. त्या झोपडीमध्ये आलेला व्यक्ती कोण होता? भक्ती कशावरती करत होती ती माता? म्हणजे तुम्ही जे काय करताय, तुम्ही दीन आहात, दुबळे आहात, पण देव तुमचा आणि आमचा प्रत्येकाचा सोयरा आहे. देव तुम्हाला प्रत्येक संकटात तारण तो अभंगाच्या दुसऱ्या देव
देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देण्याचा. किती वेळा देव सोयरा हा शब्द घेतलेला आहे? 3 वेळा. बरं, संतांच्या सामर्थ्यामध्ये म्हणजे शब्दामध्ये इतकं मोठं सामर्थ्य आहे. देवते संत निमित्त द्या प्रतिमा. कारण की संत जे काही आपल्याला अनुभवाला आलं त्यांनी तेच ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या काही अनुभव त्यांनी वर्णन केलेला आहे. या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर मी तर सांगतो संगत आयुष्यामध्ये फार महत्वाची. संगत असली तरच माणूस योग्य ठिकाणी येतो, नाही तर संगत चुकली का माणसाची पंगत देखील चुकली जाते. एक साधूमुळे रस्त्याने जात होते. साधूमुळे रस्त्याने जात असताना जंगलाची झाडी आणि बाजूला एक घर दिसलं. घरामध्ये पाहिल्यावरती कुंभाराचं घर होतं. कुंभाराचं घर. साधूमुळे तिथे गेले, त्यांनी विनंती केली मला थोडंसं पाणी वगैरे द्या. पाणी पित असताना त्यांचं लक्ष एका मडक्यावरती केलं आणि ते मडकं सगळ्या ढिगापासून बाजूला ठेवलं. त्याने त्या कुंभारनाथाला विचारलं, बाबा हे मडकं बाजूला ठेवलं याचं नक्की झालंय का? त्यांनी सांगितलं हे मडकं गळकं आहे, गळकं, याच्यातनं पाणी पाझरतंय. त्यांनी विनंती केली साधू महाराजांनी का मला ते मडकं द्या. बरं, आता मी तुमच्याकडे आलो आणि एखादा तुटकं फाटका मागितलं, तुम्ही द्याल का? त्या दादांनी सांगितलं महाराज अहो साधू बाबा ते तुम्ही ते मडकं निवडू नका, तुम्ही दुसरं चांगलं मडकं घेऊन द्या. साधू महाराजांनी सांगितलं मला ते मी संगत सांगतो बा लक्षामध्ये घ्या. हो नाही करता शेवटी कुंभारनाथांनी ते मडकं त्यांना दिलं. त्या महाराजांनी ते मडकं घेतलं, आपल्या आश्रमामध्ये आले आणि जिथं महादेवाची पिंड होती तिथं ते मडकं वरती बांधले. अनेक लोक दर्शन घ्यायला आले का ते मडक्याचं देखील दर्शन घ्यायचे आणि महादेवाच्या पिंडीचं देखील दर्शन घ्यायचं. मला एक सांगा, जर ते मडकं साधू महाराजांच्या सानिध्यात आलं नसतं ते मडकं कुठे गेलं असतं? परत भट्टीमध्ये गेलं असतं. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये संगत ही फार महत्वाची आहे. ती संगत एकदा चुकली, ढेकणाच्या संगती हिरा जो बसला. कारण की तुमची संगत चुकली तुमच्या आयुष्याचं लय उतरती काळ चालू झाले. आज मी सांगत असतो आपला मित्र कायम चेक करा. काय मित्र चेक करा. आणि मित्र जर गोत्यात आणणार असेल तर मित्राला आताच तुम्ही सांगा भाऊ रामकृष्ण आहे. कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसाच्या आयुष्यात माळ घालायला देखील मित्र कारणीभूत असतो. आता तुमच्याकडे असणारे हे सगळं मित्र परिवार सुरुवात एका मित्रापासूनच झाली. आता इथं सरपंच आणि तुमची मैत्री फार जुनी आहे. म्हणजे आजही तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जर एखादा मित्र चांगला आला तर आपल्या आयुष्याचा उद्धार होऊन जातो. भगवान श्रीकृष्ण जेव्हा झोपले होते, दृष्टांत लक्षामध्ये घ्या, दुर्योधन आणि अर्जुन दोन्ही सोबत त्यांच्याकडे गेले. दुर्योधन बसला भगवान श्रीकृष्णांच्या डोक्याजवळ आणि अर्जुन कुठं बसला? पायाजवळ. देवाने सगळ्यात पहिल्यांदा कोणाला पाहिलं असेल? जो आपल्या डोक्याजवळ बसला त्याला का पायाजवळ बसला त्याला? कोणाला? पायाजवळ बसला त्याला. त्यावेळेस त्यांनी प्रश्न केला, तुम्ही दोघंही माझ्याकडे आले, तुम्हाला काय पाहिजे? त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं, देवा तू पहिले ऑप्शन ठेव. आजही आपल्याकडे ऑप्शन लागतात, ABCD, जो काही ऑप्शन असेल तो आपण चॉईस करतो. दुर्योधनाने सांगितलं एक तर मी येईल युद्धासाठी किंवा माझं सैन्य येईल आणि मी येत असताना मी कोणतंही शस्त्र हातामध्ये घेणार नाही. दुर्योधनाने विचार केला, जर देव येऊन शस्त्र हातामध्ये घेणार नाही म्हटल्यावर त्याचा काय फायदा आपल्याला? दुर्योधनाने काय निवडलं? सैन्य निवडलं. आणि अर्जुनाने देवाला निवडलं. मला सांगायचंय काय, तुमच्या आमच्या वाट्याला ही जी काही संकट आहे ना, संकटांना एकदा सांगा माझा देव तुमच्या प्रत्येक याच्यात तुम्हाला तारून नेण्यासाठी मोठा आहे. किती मोठा संकट येऊ द्या, एकदा देवाला आपलं करून घेतलं ना तर कोणतंही संकट तुमच्या आमच्या पुढे राहत. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. दिनाचा सोयरा त्या माता भगिनीच्या डोक्यात देखील नव्हतं का आपल्या घरामध्ये इतका मोठा डॉक्टर आलेला आहे. शबरी माता अनेक वर्ष वाट पाहत होती, प्रभू श्रीरामचंद्र येथील माझी बोरं. आपण वाट पाहायला शिकलं पाहिजे. कुर्मदास नावाचा संत ज्याला हातही नव्हते आणि पायही नव्हते, गडगड्या लोळत लोळत देवाच्या धावा करत होता. शेवटी आरणगावच्या जवळ मुंगी पैठणवरनं कीर्तन ऐकून येत असताना शेवटी तिथं त्यांना देव भेटले गेले. मला सांगायचंय काय, तुमच्या आमच्या वाट्याला प्रत्येक दिवस काही ना काही संकट येणार. त्याच्यातनं जर आपल्याला तरुण जायचं असेल, इकडे पहा ना माझ्याकडे. बाबाने अजून विनोद सांगितलं नाही ना, सांगतो विनोदही सांगतो, काय हरकत नाही. कारण की आजकाल विनोदाशिवाय कीर्तन एवढा एक दृष्टांत सांगतो पुढे जातो. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये 4 बा फार महत्वाचे आहेत. बा पहिला विठोबा, दुसरा ज्ञानोबा, तिसरा तुकोबा आणि चौथा शिवबा. हे जर बा तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये नसेल तर आपल्या जगण्याला काही अर्थ राहत. आणि मी तर म्हणतो तुम्हाला जो काही परमार्थ करायचा तो
काही परमार्थ करायचा तो तारुण्यातच केला पाहिजे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. छत्रपती शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला. स्वामी विवेकानंदांनी 16व्या वर्षी जगतभ्रमंती केली. कितव्या वर्षी? आपलं पोरग 16 वर्षात झालं तरी आपण मंत्रला पाठवत नाही, पाठवतो का? आणि 16व्या वर्षी आद्यगुरु शंकराचार्यांनी पहिला ग्रंथ लिहिला. ही ताकद तारुण्यामध्ये आहे. आणि आज या ठिकाणी तारुण्यांनी तरुणांनी एकत्र येऊन काहीतरी पुढाकार घेऊन हे चालू असलेलं मागचं सगळं काही पुढे योग्यरित्या नेलं पाहिजे. मला सांगायचंय, आजही वारकरी संप्रदायामध्ये जी लहानची मोठी पोरं तयार होत आहे हे आपलं खरं उद्याच वैभव आहे. आणि यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण की ही जर नसतील तर उद्या वारकरी संप्रदाय काय किंवा आपला धर्म काय चालणार कशावरती? आजही आपल्याकडे पाहायला गेलं तर अनेक संप्रदाय वेगळे वेगळे होत चालले. अनेक संप्रदाय झालेत का नाही? निरंकारी किंवा अनेक अनेक संप्रदाय वेगळे वेगळे. मला सांगायचं काय, तुम्ही जे काही करताय पण भगवंताच्या खाली तुम्ही एकत्र आलं. आणि जर एकत्र आलं नाही तर युक्रेन वगैरे अमेरिकेशनचे युद्ध पाहते. आज ना उद्या आपल्यावरती ती देखील वेळ येणार. 100% येणार, 100%. जर आपली एकी असेल तर आपण याच्यातनं बाहेर. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतला होता. आणि अभंग घेतला असताना आता बारीक मुलं या ठिकाणी आहेत. मी 1-2 मिनिट सांगतो पुढे, कारण की तोपर्यंत महाराज असते. नवरा आणि बायको काय बारकाईने ऐकायला लागले. नवरा आणि बायको, बिचाऱ्या त्या नवऱ्याला पुस्तक वाचायची सवय होती, त्या व्यक्तीला पुस्तक वाचायची सवय होती. तो कायम पुस्तक वाचायचा. बायको वैतागली, बाबा 1 दिवस झाला, 2 दिवस झाले लग्नापासून, तू जर कायमच पुस्तक वाचत असेल तर लग्नाचा फायदा नाही किंवा संसाराचा फायदा नाही. तिने 1 दिवस त्याच्या हातातलं पुस्तक घेतलं आणि पुस्तक बाजूला ठेवलं आणि देवाला विनंती केली की देवा मला पुढच्या जन्मात पुस्तकच कर, म्हणजे कायम याच्या हातामध्ये राहील. तो म्हणला थांब ना, देवाला एक सांग, पुढच्या जन्मामध्ये तुला पुस्तक नाही, कॅलेंडर करायला सांग. कॅलेंडर दरवर्षी बदललं तरी म्हणजे बायको दरवर्षी बदलून भेटत. असं आजकालचं हे कलियुग आहे. कलियुगामध्ये काही नाही. आज जो आपण संसार करतोय, परमार्थ करतोय, सगळ्या काही गोष्टी करत असताना आपण देवाला आपल्या जवळ मानलं पाहिजे. कारण की मी मगाशी सांगितलं, देवाला काय आवडतं? भाव आवडतो. आणि भाव करायचा असेल तर आपण देवाचं क्षणोक्षणी नामस्मरण केलं पाहिजे. नाम संकीर्तन साधनपै सोपे, जळतीला पापे याकाच असं नाही बरं का, जन्मांतरीचे पाप जळतं. किंवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पापाचे पर्वत जळते. त्याच्याकरता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय घेतलं पाहिजे? देवाचं नाव घेतलं पाहिजे. रामायणामध्ये पहा, प्रभू श्रीरामचंद्राचं नाव घेऊन दगड पाण्यावरती तरले का नाही तरले? ताकद कशामध्ये होती? धन्य नामाचा महिमा. तुझं कळेना मी कशा, तुझ्या नावात इतकी ताकद आहे ती तुला देखील कळणार नाही. आणि आपण खरंच क्षणोक्षणी हाची करावा विचारा करावा पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य पाहतो काळ. प्रत्येक क्षणी तुमच्या आमच्या मागे काळ लागलेला आहे. प्रत्येक क्षणी एकही क्षण तुमच्यापासून आमच्यापासून काळ लांब नाही. तर आपण त्याच्यातनं जर वाचायचं असेल तर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि देवाचं नाव इतकं गोड आहे, इतकं गोड आहे, तुम्हाला त्या देवाची नावाची एकदा गोडी लागली आयुष्यभर ती गोडी राहणार. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण असू द्या, प्रभू श्रीरामचंद्र असू द्या, आपली सगळे आराध्य दैवत आहे.
पण या दैवतांची सेवा करत असताना या पृथ्वी तलावरती आपण पाहायला गेलं तर जेवढा देवाचा महिमा आहे तेवढाच भगवान प्रभू श्रीरामचंद्र बरोबर हनुमानाचा देखील तितकाच महिमा आहे का नाही महिमा? म्हणजे तुम्ही जेवढे देवाला मानता तेवढंच भक्ताला देखील देव मानतो. कारण की जर पाहायला गेलं हनुमानाचा एक प्रसंग आपण पाहिला, ज्यावेळेस सीतामाईने त्यांना नवरत्नाचा हार दिला होता. नवरत्नाच्या हारामध्ये तो एक एक मणी फोडायचे आणि बाजूला टाकायचे. त्यावेळेस त्यांना विचारलं तुम्ही हा मणी फोडून बाजूला टाकताय, त्यांनी काय सांगितलं होतं, मला याच्यामध्ये माझा देव दिसत. म्हणजे तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये तुम्हाला देव दिसला तर ते काम तुमच्याकडनं सफलतेने होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं सगळे उपस्थित आहात, तुमच्या मनामध्ये गणपती बाप्पाविषयी असलेली आसक्ती प्रेम ते सदैव राहिलं तर देव तुम्हाला प्रत्येक संकटातून तारून नेणार. आणि लहान मुलं आता आपल्याकडे तयार झाली तरच आपलं पुढचं सगळं टिकणार आहे. मी मागाशी सांगितलं असाच एक पुरातन प्रसंग मी तुम्हाला सांगून जातो. आता वेळ किती राहिले, संपू का 10 मिनिटात? हा जो 5 मिनिटं हो द्या पडेल. 2 चरण राहिलेत, मी एकही चरण सोडवल्याशिवाय जाणार ही खात्री माझी. कारण की आजही अनेक कीर्तनकार अनेक मोठी मोठी मंडळी होऊन जातात. आपण पाहतो ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय असू दे, ज्ञानोबाराय असू दे, ज्यावेळेस त्यांनी अभंग लिहायला घेतले काहीतरी संकल्पना डोळ्यापुढे उभी राहिली असेल, काहीतरी त्यांनी भोगला असेल म्हणून ते अभंग तयार झाले. आणि आजही आपल्याकडे अनेक कीर्तनकार मंडळी येतात सांगतात बाबा मी एकच चरण सोडवलं, बाकीची चरण कधी पुढच्या वेळेस सोडले. तुला आणले काय असं सांगत ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची संकल्पना डोक्यामध्ये ठेवून कार्यरत होते त्यांच्या कुठे धर्मवीर संभाजी महाराज जन्माला आले. बरं मी तर म्हणतो या पृथ्वी तलावरती 2 व्यक्तींच्या वाटेला सगळ्यात मोठा संघर्ष आला. त्यातले पहिले भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस जन्माला आले सगळ्यात पहिल्यांदा त्यांना आई वडिलांना सोडावं लागलं. पहिल्यांदा त्यांना आई वडिलांना सोडावं लागलं. हळूहळू मोठे झाले, गोकुळ सोडावं लागलं. हळूहळू मोठे झाले, त्यांना आपले मित्र परिवार मैत्रिणी राधा सगळ्यांना सोडावं लागलं. हळूहळू मोठे झाले, पांडवांमध्ये गेले, पांडवांना सोडावं लागलं. आणि शेवटचं शरीर देह सोडावं लागला का नाही? भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पाहिली का तुम्ही? कशी आहे मूर्ती त्यांची? हसरी मूर्ती, प्रसन्न मूर्ती. इतकं दुःख वाटायला येऊन देखील ती प्रसन्न राहील. आजही तुमच्या आमच्या वाट्याला थोडस संकट आलं का आपण मोबाईलला स्टेटस कसं ठेवतो? कसं ठेवतो? हाय का मोबाईल का विकले? लगेच सॅड स्टेटस ठेवतो का नाही? आपण कोणचं तरी डाउनलोड करायचं, अच्छा सल्ला द्या. म्हणजे ह्या गोष्टी वास्तवातल्या आहेत. आणि याच्यामुळे आत्महत्येचे प्रकार आपल्याकडे आज पाहायला मिळतात. आजही माझ्याकडे दरदर्शनाची प्रवचन अशा बोल हात जोडतो. जर तो लिव्हर फुटून गेलाय त्याने सुसाईड केलं, मी सांगायचं काय त्याच्याविषयी? ज्याला जगण्याची उमेदच नाही, ज्याला जगण्याची इच्छाच नाही त्याच्याविषयी सांगायचं काय? आणि दुसरं सगळ्यात जास्त दुःख कोणाच्या वाट्याला आलं असेल तर धर्मवीर संभाजी महाराजांच्या. जन्माला आले, माता सोडून गेली. योग्य वयामध्ये वडिलांचा आसरा त्यांना भेटला आणि शेवटच्या काळामध्ये एवढं सगळं करून सुद्धा त्यांचा मृत्यू आजही असा मृत्यू इतिहासामध्ये कोणाचा झाला. आणि आपल्या धर्मात ते होते म्हणून आपण व्यवस्थितरित्या इथपर्यंत आलोय. मी तर सांगतो आपल्याकडे अनेक वर्ष मुघलांनी राज्य केलं, आपल्याकडे 150-200 वर्ष इंग्रज होते का नाही? तरी आपण काय हिंदू का? तर आपले पूर्वज खऱ्या धर्माची सेवा करत होते. जर त्यांनी धर्माची सेवा केली नसते तर आपण आतापर्यंत झालो असतो का नाही? म्हणजे आपले पूर्वज खऱ्या अर्थाने धर्माची सेवा करत होते. पण आपल्याकडे आज धर्माची सेवा करायला वेळ राहिलेला? प्रामाणिकपणे सांगा, राहिलाय का वेळ? करतो आपण तर तेवढी करतो. आणि आजही आपल्याकडे जर धर्माची सेवा केली असते तर गो हत्या होण्याचं सगळ्यात जास्त प्रमाण कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. सगळ्यात जास्त गो हत्या होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे. हे जर थांबवायचं असेल, मी म्हणत नाही वगैरे ह्या ज्या गोष्टी ज्याच्या त्याच्या वैयक्तिक गोष्टी आहेत, पण आपला जो देशी वंश आहे खिला तो तरी आपण जपला पाहिजे, बसला पाहिजे. इकडे पहा माझ्या, तुम्हाला नंतर भेटलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत. ज्या वेळेस संभाजी महाराजांना पकडलं गेलं, संभाजी महाराजांना पकडण्यासाठी कारणीभूत कोण होता? गणोजी शेट्टी. साखा माझा पण मुकरब खानाने डाव टाकला, गणोजी शेट्टींना सोबत घेतला आणि संभाजी महाराजांना कैद केलं गेलं. ज्या वेळेस संभाजी महाराजांना कैद केलं गेलं, प्रसंग असा होता का त्यांच्या पुढे जाण्याची कोणाची ताकद नव्हती, उभं राहण्याची ताकद नव्हती.
आजही जर आपण पाहायला गेलं तर एखाद्या मागापुढे उभी राहायची ताकद तुमच्या आमची असते का? संभाजी महाराजांपुढे त्यांना कैद करत असताना अनेक बाजूनी सैन्यांनी डाव टाकला, सगळीकडनं त्यांना अडकवण्यात आलं, साखळी लोखंडी साखळदंडाने अडकवण्यात आलं. मी का सांगतोय लक्षामध्ये घ्या, कारण की या धर्मासाठी संभाजी महाराजांचं जेवढं बलिदान महत्वाचं आहे ते आपल्यासाठी खरी काळाची गरज लक्षामध्ये घेणं आहे. थोडसा आजही आपल्याकडं धर्मांतरासारखे प्रकार वाढत असताना धर्मांतर खरी याच्यातनं बाहेर पडण्याची काळाची गरज आहे. आपण 96 कोळी मराठा जन्मामध्ये येतो, माळी समाजात जन्माला येतो, धनगर समाजामध्ये जन्माला येतो. आपल्या प्रत्येक समाजामध्ये कोणता ना कोणता एखादा महात्मा होऊन गेलेला असतो आणि आपण एवढा देखील महात्मा होऊन आपण जर धर्मांतर करतो याच्यापेक्षा मोठी खेदाची गोष्ट दुसरी कोणती? गडोजी शक्य असते, मुकरब खानाने डाव टाकला, संभाजी महाराज त्यांच्यामध्ये अडकले, उलटावरती त्यांना उलट लटकवलं गेलं. लक्षामध्ये घ्या, कुणीतरी यायचं दगड मारायचं, कुणीतरी यायचं सडकी अंडी त्यांच्यावरती टाकायचं, कुणी जवळ यायचं फुंकून जायचं, त्यांना नगर मार्गे औरंगजेबासमोर सादर करत होते. कुणीतरी यायचं धारधार तलवारीने त्यांच्यावरती नक्षीकाम करायचं. सगळं काही सहन केलं, शेवटी त्यांना उंटावरनं खाली घेतलं आणि औरंगजेब समोर उभा होता. औरंगजेबाने 2-3 मुद्दे त्यांच्या समोर ठेवले. सगळ्यात पहिला मुद्दा होता, तू धर्मांतर करशील का? त्यांनी सांगितलं जीव गेला तरी चालेल पण मी धर्मांतर करणार नाही. बाबा ही सांगायची गरज का? आजही कीर्तनामध्ये अनेक महात्मे मानतात त्या कीर्तनामध्ये संभाजी महाराज शिवाजी महाराज आले नाही पाहिजे, पण जर ते नसते तर कीर्तनच चालू राहिलं असतं कीर्तन चालू. ज्यावेळेस तलवारीचे वार त्यांच्यावरती केले गेले, त्यांना विचारलं गेलं तुम्ही धर्मांतर कराल का? बोल इस्लाम कबूल करते होता. त्यांनी सांगितलं नाही. पुढचा एक एक प्रसंग जर आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं ना तर आपलं जीवन कशासाठी आहे तुमच्या आमच्या लक्षामध्ये येईल. आज आपण कडक कपडे घालतो, डोक्यावरती टोपी घालतो, गंध लावतो, गाडी वाढवतो, सगळ्या गोष्टी करतो, पण संभाजी महाराजांचा 40 दिवस जो वध झाला, तो जो काळ पाहिला तर आजही काळजाचं पाणी पाणी होतं. ज्यावेळेस त्यांना तिथं उभं केलं गेलं औरंगजेबासमोर, मराठ्यांचा छावा होता, वाकला नाही, त्यांनी शेवटपर्यंत उत्तर दिलं मी धर्मांतर करणार नाही. एक एक प्रसंग उभा टाकला. औरंगजेबाने सांगितलं याची सगळ्यात पहिल्यांदा जीभ काढा, कान कापा, डोळे काढा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. रखरखत्या साळ्या डोळ्यासमोर गेल्या, डोळ्यामध्ये सस आवाज झाला, डोळे काढले गेले, कान कापले गेले, हाताची बोट कुणीतरी यायचं बोट कापून घेऊन जायचं, कुणीतरी यायचा डोक्याची केस उपटायचं. त्या सगळ्या वेदना सहन केल्या ते केवळ तुमच्या आणि आमच्या करता. संभाजी महाराजांच्या मनामध्ये आला असेल ह्या डोळ्यांनी इथून मागं स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं असेल आबासाहेब. ह्या कारणाने आऊसाहेब जिजाऊंचा धर्मवीर शंभूराजा हे नाव ऐकलं असेल. ज्या ओठात जीभ काढली गेली त्याच्यात जगदंबाचा जयघोष झाला असेल. हे सगळं काही सहन केलं धर्माकरता. आज तुमच्या आमच्या वाट्याला जर कोणी 1,00,000-2 लाख रुपये देऊन आलं आणि सांगितलं बाबा धर्मांतर कर, तर आपण कळत न कळत लगेच सांगतो हा धर्मांतर करतो. धर्मांतर करणं इतकी सोपी गोष्ट नाही बाबा. आयुष्यामध्ये जर संभाजी महाराज तुम्हाला धर्मांतर करायचं 100% करा. एखाद्याच्या मनामध्ये ज्याचे पूर्वजच आपला नाही तो कशाला आपला येतो? आता याच्यापेक्षा कडू बोलूच शकत नाही. एखाद्याच्या घरावरनं जर इंग्रजाचं विमान गेला असेल तर त्याला कोण सांभाळेल? ज्याला धर्मांतर करायचं आहे त्यांनी एकदा छत्रपती संभाजी महाराजांची कादंबरी वाचली पाहिजे. धर्मासाठी या व्यक्तीने किती झुंज दिली आणि आज आपण कळत न कळत काही 2-4 रुपयासाठी धर्मांतर करत असतो. तर याच्यापेक्षा आपल्या वाटेवर दुसरं संकटच कोणतं नाहीये. आणि या धर्मांतराचे प्रकार दादा मी खरं पाहिले ब्रँडेड आडनावाचे लोक आहेत मला त्यांना साळावरती जातात. ब्रँडेड आडनावाची लोक आता एकदा सांगितलं तर हे गादीवरती योग्य वाटतं नाही. ज्यांना समाजात मान आहे सन्मान आहे. तुम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन इतर धर्मामध्ये धर्मांतर करताय एकदा आपल्या लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि मला सांगायचंय या कीर्तनात प्रवचनात तर जास्त काही घरी घेऊनच जायचं नाही. धर्माची सेवा करा. कारण की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे का मग बीज वाढवणं जे पाखंडी येतात त्यांचं खंडन आपल्याला करायचं. ते खंडन करण्याची आता दादा एकमेव जागा राहिलेली कीर्तन.
प्रवचन याच्याबद्दल आपण त्या पाखंडांना याच्यातनं बाहेर काढू शकतो. हा 4 चरणाचा अभंग तुमच्या समोर ठेवला. अभंग कोणता होता? अंतरीची आहे तुमच्या लक्षामध्ये आहे. आता माझा वेळ जवळजवळ संपत आलेला आहे. मला सांगायचं एक, तुम्हाला धर्मांतर करू नका. तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला कोणी पाहुणे रावळे असतील, कोणी मित्रपरिवार असेल, आपला हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे तुम्ही आम्ही लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आजही आपण घरातून बाहेर पडताना कपाळी गंध लावला पाहिजे. मी सांगत नाही तुम्ही तुळशीची माळ घाला. मी असंच एकदा कीर्तनामध्ये भरपूर वेळ सांगितलं, तुळशीची माळ घाला, तुळशीची माळ घाला. एक 80 वर्षाची आजी आली माझ्याकडे. किती? 80 वर्षाची आजी आली. ऐकते ना तुम्ही? आजी माझ्याकडे आली, म्हणली बाबा माळ घालायची. म्हणलं आजी आता तुझी एक्सपायरी जवळ आली, 80 वर्ष कशाला माळ घालायची? म्हणली बाबा आता पहिल्यासारखं चावत नाही म्हणून माळ घालायची. काहीतरी आपण शेवटी तुम्ही आयुष्यात नाहीच माळ घातली तर शेवटी माळ कुठं घालतात? बोला. शेवटी तोंडात तुळशीचं पान ठेवतात. बहुत आयुष्यभर काहीच घातली माळ. आता तरी म्हणजे आपला हिंदू धर्म इतका पवित्र आहे, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये तुमचं आमचं सगळेजण या ठिकाणी आहोत, तर आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे, कपाळी गंध लावला पाहिजे. आपण आपल्या मुलांना देखील आपल्या धर्माचे संस्कार दिले पाहिजे. मी तर सांगतो, तुम्ही इतर कुठेही मुलांना पाठवा, अगर पाठवू नका. पण विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, जी काही धर्माची सेवा करणारी जी काही संघटना असते, त्या संघटनेमध्ये तुम्ही तुमचं पोरगं पाठवा. नवरात्रीमध्ये दांड्या खेळताना तुम्ही दांड्या खेळा, गणपतीमध्ये कार्यक्रम घ्या, तर त्या काळामध्ये तुम्ही लाठीचं प्रशिक्षण आपल्या मुलांना मुलींना द्या. लवची हात सारखे इतके प्रकार तुम्ही पाहतो. किती तुकडे केलेले आहेत. इतकं सांगितलं का माणसाला वाटतं छी छी छी. पण इतके तुकडे खरंच त्या ताईचे झालेले आहेत. आपण सोशल मीडियावरती पाहिले, सगळीकडे पाहिले. आपण याच्यातनं तरुण जायचं असेल तर एकच केलं पाहिजे, धर्माची सेवा केली पाहिजे. सगळ्यांनी हात वर करा आणि मोठ्या प्रेमाने भजन करा. शेवटची 5 मिनिटं. अभंग होता अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देतो. आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे पाहे प्रेम प्रीतीची. म्हणजे जर या ठिकाणी तुम्ही जी काही गोष्ट करता याच्यामध्ये निर्मळ भावाने जर ती केली तर ती भक्ती देवाला आवडते. निर्मळ भावाने करायची म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमचं कोणताही त्याच्यामध्ये स्वार्थ नसला पाहिजे. मी तर सांगत असतो, मंदिराच्या बाहेर उभे असलेले जे भिकारी येतात ते निदान काय मागतात आपल्याकडं? पैसेच मागतात. आपण देवापुढे जातो, हात जोडल्यावर काय मागतो? पप्पीच्या लग्नापासून तर कांद्याचे रेट परत सगळं मागून मोकळं होतो. खरं भिकारी कोण आहे मग? बोला ना. म्हणजे आपली इच्छा भरपूर आहे, देव सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करतो, पण त्याच्याकरता तुमचं अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे.
त्या अभंगाच्या तिसरे चार. आपुलाच वैभवे आपुलाच वैभवे आपुलाच वैभवे आपुलाच वैभवे आपुलाच वैभवे आपुलाच निर्मळ अंतःकरणाने जर आपण देवाच्या जवळ गेलो तर देव आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेत असतो. प्रत्येक संकटातून तारून नेत असतो. तुम्हाला मगाशी सांगितलं देवाच्या वडिलांना देवाची मांडी मिळाली, राजा दशरथाला मिळाली का पुत्राची मांडी नाही मिळाली. पण जटायू नावाचा पक्षी त्याचा सगळा काही क्रियाक्रम देवाने केला. अंत्यविधीपासून सगळं काही देवाने विचारलं होतं तुला पंख देऊ का, सगळ्या गोष्टी देऊ का? त्याने सांगितलं नाही, मला काहीच नको. जर तुम्हाला हे दिलं तर माझ्या शेवटच्या क्षणी मला देवाची मांडी मिळणार. तुम्ही एकदा देवाला आपलं करून घेतलं ना तर तुम्हाला कोणतंच संकट तुमच्या आमच्या वाट्याला राहणार. आणि त्याच्याकरता ही सगळे चतुर्थी आहेत, एकादशी, सगळ्या काही गोष्टी देवाचं प्रत्येक दिवसाचं महात्म्य त्याच्याकरता आहे. कारण की देवाने त्या काळामध्ये काही ना काही कालावधी काहीतरी कर्म क्रिया काहीतरी चांगले केलेले असतात, ते आपण लक्षामध्ये घेतले पाहिजे. आणि हा अभंग ज्यावेळेस तयार केला ना, जगद्गुरु तुकोबारायांनी एक एक शब्द लिहिला असेल, अंतरेची घेतो गुणी पाहे जोडी भावाची. म्हणजे भाव महत्वाचा आहे. देव सोयरा देण्याचा, बरोबर, देव सोयरा देण्याचा म्हणजे प्रत्येकाचा सोयरा देव आहे, पण आपण त्याला आपलं करून घेतलं पाहिजे. जनाबाई महाराजांचा एक अभंग आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहि देव नटला नाना परिभरणे उरला चराचर. किंवा राम म्हणता रामाची होई जे पदी पैसुनी पदवी घ्यायची. तुम्ही एकदा देवाला आपलं करायला गेले ना, तुम्ही का देवत्वाला तुम्ही जाऊन पोचाल, तुम्हाला आम्हाला देखील लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे मावशी तुम्ही जे काही काम करताय ना, कामामध्ये काम काही म्हणा. पूर्वीच्या काळात धान्य वापरात पेरत असताना बैलांचं सगळं काही पेरणी वगैरे सगळं काही होत असताना देवाचं नाम स्मरण व्हायचं, ओळख व्हायचं, बिदार व्हायचं का नाही? व्हायचं का? आता ट्रॅक्टर वरती गाणे लागतात. कशी गाणी असतात ट्रॅक्टरवाल्यांची? सगळी दरबारी गाणी असतात. पुढं वावरात तुम्ही जे पेरायला जाता ना तेव्हा पुन्हा वेटाळायला गेले का तुमच्याकडे हार्वेस्टर येतो, हार्वेस्टर, त्याला सगळी पंजाबीच गाणी आहेत का नाही? पूर्वीच्या काळात ज्या वेळेस वेटाळले व्हायचे त्यावेळेस त्या माय माऊली उलगं म्हणायच्या, गवळणी म्हणायच्या. आणि म्हणल्यानंतर ना जात्यावरती गेल्यावरती परत देवाचं नामस्मरण व्हायचं का नाही? आता तुम्ही पेरणीला ट्रॅक्टर आला तरी त्याला हिंदी गाणी, हार्वेस्टरला देखील हिंदीच गाणी. आणि धान्य दाळायला गेलं तिथं देखील काय पिठावाल्याकडे काय आहेत का हिंदी गाणी असतात का गिरणीमध्ये? आणि तेवढं सगळं झाल्यावरती आपली माय माऊली करा स्वयंपाकाला आली का पुढं काय चालू असतो? तुम्हीच सांगा, अन्नामध्ये पावित्र्य आहे का? अन्न पवित्र होते का? जे पूर्वीच्या काळामध्ये जे काही अन्न तुमच्या आमच्या ताटामध्ये यायचं त्याच्यामध्ये देवाचं नामस्मरण असायचं. त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये माणसांना आजार कमी असायचे, बरोबर आहे. आजही तुम्ही पहा अनेक आजार तुमच्या आमच्या मागे लागलेले. याच्यातनं तारून जायचं असेल तर फक्त आपण देवाचं नामस्मरणच केलं पाहिजे. देवाचं नामस्मरणाशिवाय आपल्याला याच्यातनं तरुण जाता येणार नाही. मी तर सांगतो, आज जर आपण देवाला मानत नसतो ना तर तुमच्या आमच्या जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसते. याच्याकरता आपण देवाला मानलं पाहिजे. 2G आलं, 3G आलं, 4G आलं, आता काय आले? 5G आले. पण जे एका जी मुळे तुमचं आमचं हिंदुत्व शाबूत राहिलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराज नसते तर आपलं हिंदुत्व राहिलं असतं का? मगाशी तर तुम्ही म्हणाल हा बाबा हिंदुत्वावरती जास्त का बोलतोय ना मी बऱ्यापैकी हिंदुत्व तुम्हाला जाणवतंय.
पण जाणवत असलं तर याची खरी जळ तुम्हाला शोधून घ्यायची असेल ना तर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय पाठवा, तुम्हाला मी सगळे व्हिडिओ क्लिप पाठवतो. तुम्ही उद्यापासून विचार करसाल आपल्याला देवाच्या नामस्मरणाबरोबर आपण देव देश धर्म याची देखील सेवा केली पाहिजे. हा तुमचं आता लक्ष तिकडच लागलंय, बऱ्यापैकी लागलंय ना तिकडं. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये संगत महत्वाची, देवाचं नामस्मरण महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर देव देश धर्म याची देखील आपण सेवा केली पाहिजे. अभंगाचं चौथं चरण काय? तुका म्हणे जेवी सवय घेवी प्रीत प्रेमाचे. काय प्रेम द्यावे प्रीतीचे. प्रेम द्यावे प्रीतीचे, बरोबर ना? हा कसं बसलं का? शेवटी देवाला प्रेम हे प्रीतीचं पाहिजे असतं. तुम्ही जे काही करता याच्यामध्ये भावना महत्वाची, प्रेम महत्वाचं आहे आणि ते असलं तरच तुमची भक्ती देवापर्यंत जाणार आहे. या अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे जेवी सवे, तुका म्हणे जेवी सवे,
गेलं का विमान असाच आवाज होता ना बुम अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देवाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जेवी सेवी देवी प्रेम प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आज या ठिकाणी तुम्ही एवढ्या भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या अनेक भागांमध्ये सत्य चालू आहेत सगळ्या गोष्टी चालू आहेत तुम्ही देखील या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून सगळेजण उपस्थित आहात दान धर्म केलेला आहे त्या निमित्ताने ही होऊ घातलेली सेवा या सेवेसाठी निवडलेला अभंग तुमच्या लक्षामध्ये आला असेल अभंग कोणता होता तुम्ही जवळ जा पडे दिले होते अवघड शेवटपर्यंत कोणाला झोपून देत नाही मला आता वातावरण मोकळं असल्यामुळं तालवेळा गावाला नाही तर ते असं झालं कोळ्यासारखं कोळी जाळ कुठं टाकतो लांब टाकतो सगळे लांबचे मासे गावतात आणि जवळचाच मासा सुटत बाबा इथं धापळ असंच नाही एका कीर्तनामध्ये गेलो बाबा जवळ आले म्हटले बाबा रामकृष्ण लय छान कीर्तन झालं म्हटलं बाबा का काय नाही म्हटले घरी डॉक्टरच्या 2-2 गोळ्या खाल्ल्या तरी झोप लागली आलो 2 मिनिटात झोप लागली उद्या तुमच्या हातामध्ये देव देश धर्म सगळ्या गोष्टी आहेत आम्ही सेवा करतो तुम्ही सेवा करा वारकरी संप्रदायाची सेवा करता आपल्याकडे देवदेवता भरपूर आहेत आपल्या बांधावरती देखील देव आहे आपला हिंदू समाज इतका भोळा आहे आपण साधा दगडाला सिंदूर जरी एखाद्याला लावलं तरी जातात आपण पाय पडून जातो पण या भोळेपणाचा अनेक जण फायदा उचलतात धर्मांतरासारखे अनेक प्रकार होते ती थांबली पाहिजे लवजी हात सारखे अनेक प्रकार होते आजही आपल्या घरात मुलगी बाहेर चालली तर बापाच्या मनामध्ये काहूर असतं आजकाल अनेक प्रसंग तुम्ही पाहतो खेडमध्ये घटना काही फार लांबची नाही 2 महिने झाले असतील 2 महिने 3 महिने झाले असतील जे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण फक्त धर्माची सेवा प्रामाणिकपणे केली तर आपल्या वाट्याला येणारे दिवस खरेच चांगले असतील गोहत्या थांबवा ज्यांना जमल त्यांनी थांबवा ज्यांना नाही जमणार त्यांनी निदान देशी गोवंश तरी वाढवा किल्ल्यावर गाई वाढवा माझ्याकडे पहिल्या दर्श होत्या काकांच्या माध्यमात काकांच्या सान्निध्यात आलं त्यांनी सांगितलं की रे तुमच्याकडे अजून किल्ल्यावर गाई एखाद्याला आलेली कालवड आलेली मी सेवा करतो तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल का नाही मला माहित नाही पण त्या गाईच्या गोमूत्राने असध्या आजार देखील वाटत का बरे पेपरला वाचा तुम्ही तुम्हाला देखील माहिती आहे लोक त्या गायांमध्ये झोपण्याचे पैसे घेतात 3000 रुपये 1 तास इतके पैसे घेतात त्याच्यामुळे तुम्ही खरं किल्ल्यावर गाई प्रत्येकाच्या घरोघरी पाहा धर्माची सेवा करा आई वडिलांची सेवा करा माऊलींनी सांगितलेलं आहे माय बाप केवळ काशी त्याने न जावे तसे म्हातारी सापडताना हा गडी चाललाय तिकडे प्रयागला काशीला काही फायदा आई वडिलांची सेवा करा दुसरी गोष्ट प्रत्येकाकडे एक 2 व्हीलर आहे वळताना इंडिकेटर लावा आता आपल्याकडे आज भरपूर मोठे गाड्या आहेत पण वळताना आपण इंडिकेटर लावत नाही त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त होतं हेल्मेट वापरा कारण की सिर सलामत पगडे 50 तुम्ही वाचले तर तुमचं कुटुंब सुखी राहणार घाई करू नका कोणत्याच गोष्टी घाई करू नका घरी जायला गाडीवरती असताना शांत डोक्याने मिळतं आणि माझं म्हणणं एकच आहे या व्यासपीठावरती उभं राहून एक वारकरी संप्रदायाचा सेवक म्हणून तुम्हाला सांगतो गाळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला नाही तर म्हातारी सारखं करा चावलं नाही की मग या आमच्या गाठी करायची तोपर्यंत जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत साहेब त्या कीर्तनासाठी आमचे ओम महाराज असतील त्यांचे सगळे हे काही शिष्य परिवार हे दादा सगळे असतील त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो नाव काय तुमचं आता विशाल महाराज आणि जयेश महाराज अभ्यास करत होतो मी आलो तेव्हा 12वीचं वर्ष ना तुझं 12वीचं वर्ष म्हणजे एवढं सगळं असताना देखील ही पोरं वारकरी संप्रदायाचं सेवा करतात हे आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे यांच्याकरता टाळ्या वाजवा पुन्हा असं बाबा आळंदीत ना क्लास करते वा दादा तुम्ही क्लास करते काय आळंदीमध्येच ना वा माऊलींच्या दारात गेल्यावरती तुम्हाला काही कमी पडणार नाही मानवता उदारता लिहिता या तिन्हीचा संगम म्हणजे माऊली माऊलींच्या दारामध्ये माऊलींनी कशावरती हात ठेवला होता रेड्यावरती हात ठेवला होता तरी रेडा वेल बोलला होता ताकद कशामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये निर्जीव भिंत चालली ताकद कशामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही खरंच संतांच्या सानिध्यामध्ये या कीर्तनासाठी येथील काका असतील आमचे सचिन दादा मित्र असतील आमचे उपसरपंच विठ्ठल शेठ असतील राहुल दादा असतील आणि तिकडे शूटिंग करतात ते ओम महाराज असतील हे सगळे मंडळी आम्ही आलेलो आहोत सागर दादांच्या माध्यमातून मी तुमच्या माळ्यामध्ये 2-3 वेळा फोटो काढायला आलेलो ओळखते का आता फेटा मला कसं ओळखत मी सगळ्या व्यापात वेळ काढून वारकरी संप्रदायाची सेवा करतोय
कारण की याच्यात मला काही फार मोठं काम व्हायचं नाही, पण धर्माची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे. आणि या ठिकाणी आता सचिन दादा आलेत का आमचे? सचिन दादा आलेत? सचिन दादा भोसले नाही आले? येऊन गेले, भेट देऊन गेले. शिवानी दिदी ती देखील आमची तुमच्याकडे आहे. दादांकडे माझं येणं जाणं असं सगळ्या गोष्टी आहेत. सगळे आपण एकातले एकच आहोत. माझं फक्त एकच सांगणं आहे, तुम्ही धर्माची सेवा करा. आणि या ठिकाणी दादा तुमची सांगितली सिस्टीम चांगली होती. थोड्याफार गोष्टी अलीकडे पलीकडे होत असतात. अनेक कीर्तनकार टिचकी मार हे कर ह्या गोष्टी मी करत नाही. मला एका एका गोष्टीची किंमत माहिती आहे दादा. त्याच्यामुळे तुमचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी गणपती बाप्पाच्या चरणावरती याच्या चरणावरती अर्पण करून सेवेला याच ठिकाणी फोटोग्राफ घेतो. विठ्ठल जय जय.